रोजच्या नाश्त्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून उडीद वडा करायचं ठरलं. त्यासाठी मी इथं 10-12 लसणाच्या पाकळ्या, 8-10 हिरव्या मिरच्या, 2 इंच आलं, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे धणे आणि 2 चमचे जिरं घेतले. चवीनुसार मीठ लागणारे आणि कढीपत्त्याची पानं थोडी भरपूर घेतलीत मी आणि कोथिंबीर घेतलेली. आता हे जे सुके जिन्नस आहेत ते आपण मिक्सरवर असे बारीक न वाटता थोडे जाडसरच वाटून घ्यायचे. मिरच्या, आलं आणि लसूण ह्याचं पण आपण क्रश करून घ्यायचं छान. जास्त बारीक पेस्ट नाही करायची, दरदरीत वाटायचे. ते आपण ह्या धना, जिरा आणि बडीशेपच्या पावडरवर काढून घ्यायचं. ते झाल्यानंतर आपण जी रात्रभर अर्धा किलो डाळ भिजवलेली होती ती छान गाळून अशी वाटून घ्यायची. ती पण जास्त बारीक नाही वाटायची आपल्याला, थोडी दरदरीतच ठेवायची. ती पण ही आपण छान अशी वाटून आपण जे जिन्नस काढलेत बाउलमध्ये त्याच्यात घ्यायची. ही डाळ आहे ती थोडी भरपूर आहे, अर्धा किलो आहे. ती एका वेळेला होत नाही, त्यामुळं ही मी 2-3 वेळा अशी बसेल एवढी अशी वाटून घेतलेली आहे. ही सगळी डाळ वाटून झाल्यावर त्यात कढीपत्त्याची जी पानं आहेत ती मी अशा हाताने तोडून टाकलेली आहेत. कढीपत्त्याच्या ह्यानी छान असं चव येते या वड्याला आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचे. आता हे सगळं घातल्यानंतर हे बॅटर आहे ते हाताने अगदी 5-6 मिनटं छान असं फेटून घ्यायचे. फेटल्यामुळं काय होतं, त्यात एअर जमा होते आणि हे बॅटर आहे ते हलकं होतं. वडा आपला क्रिस्पी आणि आतून मऊ असा स्पंजी असा होतो. मग हातावर पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याच्यावर असा हा वडा थापायचा आणि तो तेलात सोडून द्यायचा. तेल आपलं लो टू मिडियम गॅसवरच ठेवायचं, जास्त हाय फ्लेमला ठेवायचं नाही, नाहीतर टाकल्या टाकल्या वडा करपेल आणि आतून कच्चा राहील. मग असं आलटून पालटून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे. आणि हे तळल्यानंतरचे जे वडे आहेत ते आपण सॉसबरोबर, ग्रीन चटणीबरोबर किंवा दह्यासोबत सर्व करायचे. तयार आहेत आपले उडीद वडे.